आणि हाऊस जनरल अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता. आणि मोबाईल ओपन करत असताना युट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात. तर त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. ते स्किप करतो तुम्ही. स्किप करता करता त्या 2-3 काही कुणी माझ्या पेकडे असतो मोबाईल, माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला 2-3 सेकंद या ठिकाणी लागले. त्याने 18 सेकंद दाखवला. त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तर तो स्किप केलेला त्यांनी दाखवला असतं ना. पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि विरोधी पक्षाने दाखवणारच नाही. पण ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय, कधी माझ्या कपड्यावर बोलताय, कधी माझ्या मोबाईलवर बोलताय, कधी माझ्या गाडीवर बोलताय. पण माझ्या धोरणांवर, माझ्या कामांवर, मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्ष नेता कुठलाही बोलत नाही. त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे. आणि तिथे कॅमेरे चालू असतात. मी कशाला बसेल असं गेम खेळत? तर गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही. ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं. नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो. स्किप झालेला आहे नंतर. पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवलाच नाही. तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तो स्किप केला की नाही बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. आम्ही नाही काढलेला तो व्हिडिओ तुमच्याच बरोबर ज्याने काढला असेल तर काढू द्या ना. काढणं फक्त दुमत नाही. काढला असेल तर काढू द्या, काही दुमत नाही. परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला, मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो. स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित, काय सांगता येत नाही. तुम्हाला कृषी विभागाला तेवढाच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात आहे? 100% त्यांना काय दुसरं मला सांगा. आतापर्यंत रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकरी संदर्भात एक तरी प्रश्न आहे का? शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे, आम्हाला नाही का? अहो, आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरणं तयार करतो, नव्या प्रकारचे आदेश देतो. इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं? त्यांना रिकामे उद्योग काय दिसतात? यात काय अर्थ आहे याच्यामध्ये? हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे. पण त्याच्याने काय होत नाही. अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पडणार नाही, हे मला कल्पना आहे. कृषी विभागाला काही कृषी विभागाला काही जो निधी आहे तो अपुरा आहे, त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने रमी खेळत आहे असे आपल्यावर आता टीका नाही, अजिबात नाही. कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत. तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो. पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता. परंतु त्याच्यावरती कुठेतरी डाउनलोड केला होता फोन, तो गेम. तो गेम मी स्काईप करतो, स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल. या व्हिडिओ नंतर संजय राऊतांनी एक मोठा दावा केला. संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासारखं काही वाटत नाही. त्यात काय आज चोरीच काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकड पाप केलेलं आहे, असं काय त्याच्यामध्ये? काय विशेष काय त्याच्यामध्ये? मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिरात येत नाही का? तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूबला जा बरं तुम्ही. तुम्हाला जंगली रम्य जाहिरात येत नाही का? जंगली रम्य जाहिरात येतात, गाण्याच्या जाहिरात येतात, कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिरात येणं अपरिहार्य आहे. ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना. कुठल्या गोष्टीचं भांडवल करावं आणि कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे. उगीच स्वतःची करमणूक करून घेतात ते, दुसरं काही नाहीये. साहेब, हे करताना त्यांनी रोहित पवारने एक ट्विट केलेलं आहे का तुम्हाला भाजपमध्ये भाजपला विचारल्याशिवाय काय काम करता येत नाही? त्यामुळे अजिबात नाही, खोटा आरोप आहे. अतिशय सुंदर काम विधानसभेत झाले. त्यांना कळलंय की आता आपलं सरकार येऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं, त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो. त्यामुळे असं कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे. संजय राऊत आमदार काही इन्व्हॉल्व आहे का त्यांच्यामध्ये? कारण तुमच्या मागे मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार मीडिया त्याला जास्त महत्व देते. एवढं महत्व असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला
तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे? साहेब संजय किंवा एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे? संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे ज्या ते आमदारांना संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्या- त्यांच्या नाव त्यांना माहिती लिस्टमध्ये असेल. सुद्धा आपलं नाव आहे. ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल, मला नाही सांगता येणार. वो वीडियो है नहीं, नीचे के हाउस में क्या चल रहा है, ऊपर का हाउस अर्जन हो गया था, तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था। किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद, उसको स्किप मैं कर रहा था। उसने एक 10-12 सेकंड के अंदर वो रिकॉर्ड किया गया है, लेकिन उसके बाद में मेरा अपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है। वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा? वो ट्यून क्यों नहीं आपने बताई? वो बताओ ना, वो जाके निकालो ना उधर से। आप विधानसभा में जाके, विधान परिषद में जाके निकालो और उसमें मालूम पड़ेगा आपको कि मैंने स्किप किया करके। ये गलत है, ये उनकी अपनी एक चाल है और वो चाल कभी कामयाब नहीं होगी। थैंक यू। मंत्री माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया. रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतरची त्यांची ही पहिली प्रतिक्रिया. ते असं म्हणतात, मी काही गेम वगैरे खेळत नव्हतो, विधान परिषदेत काय सुरू आहे ते मला बघायचं होतं म्हणून मी यूट्यूबवर जात होतो, तेव्हा येणाऱ्या जाहिराती मला स्किप करायच्या होत्या. स्किप करताना वेळ लागला आणि तेवढ्यात तो कोणीतरी व्हिडिओ काढलेला आहे. माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. माझ्या कामाबद्दल, शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल, हुनरबद्दल कोणी बोलत नाही, माझ्यावर फक्त टीका केली जाते आहे, असं स्वतः माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.